So, good morning, all. We are here in the syllabus of Introduction to Programming Language using C Part 2. Paper number is BCS 202. Up till now, we have completed what is function, type of functions, then user defined function. त्याच्यामध्ये युजर डिफाईंड फंक्शन डिक्लेअर कसं करायचं, त्याची डेफिनेशन कशी लिहायची, फंक्शन कॉल कसं करायचं, व्हॅल्यू रिटर्न कशी करायची, ऑल दीज टॉपिक्स आर कवर्ड. Then we have seen recursion. In previous video lecture we have seen standard string library functions which are used in C. Now in this particular video lecture we are going to see the storage classes which are used in C. Now what is storage class? As you know, when I declare a variable in my program, then definitely some amount of memory is associated with that particular variable. आपण असं बऱ्याच वेळेस म्हणतो पहा की इंटिजर व्हेरिएबल असेल तर 2 बाईट लागतात, कॅरेक्टर व्हेरिएबल असेल तर 1 बाईट, फ्लोट व्हेरिएबल असेल तर 4 बाईट लागतात. सो एव्हरी व्हेरिएबल इन अ प्रोग्राम हॅज अ मेमरी असोसिएटेड विथ इट. मेमरी रिक्वायरमेंट ऑफ व्हेरिएबल इज डिफरंट फॉर डिफरंट टाईप ऑफ व्हेरिएबल्स इन सी. मीन्स वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे डिपेंडिंग ऑन डेटा टाईप नंबर ऑफ बाईट्स विच आर रिक्वायर्ड टू स्टोअर दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल इज डिसाइडेड. कशावरून ठरतं तर डेटा टाईप. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळेस सांगतो की व्हॉट इज डेटा टाईप. दॅट डेटा टाईप रिप्रेझेंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ व्हेरिएबल. that which value you can assign, which value you cannot assign to a variable is decided by data type of that particular variable, and depending on data type it is decided that how much amount of memory should be reserved to store that variable. आता जेव्हा आपण व्हेरिएबल पाहतो तेव्हा 2-3 गोष्टी आपण पाहतो बघा की व्हॉट इज स्कोप ऑफ दॅट व्हेरिएबल. म्हणजे माझ्या प्रोग्राममधला कुठला एरिया असा आहे की त्याच्यामध्ये मी या व्हेरिएबलची व्हॅल्यू वापरू शकतो. मी बऱ्याच वेळेस तुम्हाला मागेही सांगितलं होतं की लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल. सो द व्हेरिएबल्स विच आर एन्क्लोज्ड इन ओपनिंग अँड क्लोजिंग कर्ली ब्रेस आर कॉल्ड एज लोकल व्हेरिएबल. So what is scope of that variable? Scope of that variable is from opening curly brace to closing curly brace only. Out of that block it is not possible to use that variable. Regarding global variable, there is no binding for that particular variable. ते सगळे फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर केले जातात. त्याच्यामुळे माझ्या प्रोग्राममध्ये जर 10-12 फंक्शन जरी असतील तर यू कॅन यूज करंट व्हॅल्यू ऑफ दॅट ग्लोबल व्हेरिएबल एनीवेअर इन माय प्रोग्राम. दुसरं एक असतं एक्सटेंट, पिरियड ऑफ टाईम ड्युरिंग विच मेमरी इज असोसिएटेड विथ द व्हेरिएबल. म्हणजे जी मेमरी तुम्ही रिझर्व केलेली ती त्या व्हेरिएबल बरोबर किती वेळ असोसिएट राहणार आहे त्याला एक्सटेंट म्हणतात. आणि स्टोरेज, मॅनर इन विच मेमरी इज अलोकेटेड बाय द कंपायलर फॉर द व्हेरिएबल. जनरली आपण असं म्हणतो की व्हेन आय डिक्लेअर अन ॲरे देन नॉर्मली कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन्स आर यूज टू स्टोअर द एलिमेंट्स ऑफ ॲरे. Like that, it is depending on compiler and memory management which is followed by that particular operating system. त्याच्यावर डिपेंड करतं की व्हेरिएबलला आपल्या मेमरी किंवा स्टोरेज कसं लागणार आहे. देन सेकंड थिंग इज स्टोरेज क्लास काय करतात. व्हेरिएबल जेव्हा आपण डिक्लेअर करतो ना तर डेफिनेटली त्याला स्टोरेज क्लास असतो. आपण जनरली डिक्लेअर करताना इंटिजर आय, इंटिजर ए बी असं डिक्लेअर करतो, बट बाय डिफॉल्ट दॅट पर्टिक्युलर स्टोरेज क्लास इज ॲटो. कारण की सी असो सी प्लस प्लस होतो काही ना काहीतरी बाय डिफॉल्ट थिंग असतात. मेनला व्हॉइड लिहिलं नाही ॲटोमॅटिकली इट बिकम्स अन इंटिजर मेन, अँड इफ देर इज अ इंटिजर मेन देन यू शुड राईट रिटर्न 0, अदरवाईज इट विल गिव्ह अ वॉर्निंग दॅट फंक्शन शुड रिटर्न अ व्हॅल्यू. म्हणजे मेनच्या मागं जर व्हॉइड लिहिलं नसेल, इंटिजर लिहिलं तर वेल अँड गुड, पण काहीच लिहिलेलं नसेल तर बाय डिफॉल्ट इट इज इंटिजर. तसं व्हेन आय डिक्लेअर इंटिजर ए देन बाय डिफॉल्ट इट इज ॲटो. ऑटो इज वन ऑफ द स्टोरेज क्लास, ते आपण पाहणारच आहोत पुढं. स्टोरेज क्लास ऑफ व्हेरिएबल डिटरमाइन्स या 4 गोष्टी कुठल्या कुठल्या. व्हेअर द व्हेरिएबल इज स्टोअर्ड. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की 2 बाईट दिले जातात, पण कुठले. हे इंटिजर व्हेरिएबल असेल तर 2, फ्लोट असेल तर 4, पण हे कुठले बाईट आपल्याला मेमरीमधले भेटलेत हे डिटरमाइन करण्याचं काम कोण करतं तर ते स्टोरेज क्लास करतं. सेकंड थिंग इज स्कोप ऑफ अ व्हेरिएबल, कुठून कुठपर्यंत वापरू शकतं. थर्ड थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज डिफॉल्ट इनिशियल व्हॅल्यू. व्हेन आय डिक्लेअर इंटिजर ए इज इक्वल टू 0 किंवा इज इक्वल टू 1 जर असं आपण लिहिलेलं नसेल
तर that particular memory location or those particular memory locations which are reserved to store value of a contains some garbage value. मग कोणता स्टोरेज क्लास वापरला म्हणजे गार्बेज व्हॅल्यू येते आणि कोणता स्टोरेज क्लास वापरला म्हणजे इनिशियल व्हॅल्यू काही ना काहीतरी होते, ते सुद्धा डिटरमाइन करण्याचं काम कोण करतं, तर स्टोरेज क्लास करतो. आणि लाईफ टाईम ऑफ अ व्हेरिएबल. लाईफ टाईम म्हणजे काय, डिक्लेअर केलं कधी आणि त्याचा एंड केव्हा झाला. जनरली आपण जेव्हा मेन फंक्शनच्या मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करतो तेव्हा मेन फंक्शन जेव्हा टर्मिनेट होतं तेव्हा ऑटोमॅटिकली त्या व्हेरिएबलचा स्कोप संपून जातो. तर लाईफ टाईम कुठून कुठपर्यंत झाली, तर तुम्ही डिक्लेअर केलं तेव्हापासून एंड कधी झाला तोपर्यंत, दॅट इज कॉल्ड एज लाईफ टाईम ऑफ अ व्हेरिएबल. नाव कुठल्या कुठल्या गोष्टी डिटरमाइन करतात, तर वेअर द व्हेरिएबल इज स्टोअर. आता आपण डिस्कशन केलं. स्टोरेज क्लास डिटरमाइन्स द लोकेशन ऑफ अ व्हेरिएबल वेअर इट इज डिक्लेअर्ड. Variables declared with auto storage classes are declared inside main memory, whereas variables declared with keyword register are stored inside the CPU register instead of memory. म्हणजे जर आपल्याला खूप फास्ट वर्किंग करायचं असेल काही कॅल्क्युलेशन वरती, तर इट इज बेटर टू यूज रजिस्टर व्हेरिएबल्स. फक्त रजिस्टर व्हेरिएबलचं काय की ते किती वापरतो म्हणलं तर चालत नाही ते, कारण की ते फक्त रजिस्टर वापरलं जातं CPU मधलं. म्हणजे तिथं मेमरीचा काही पार्ट येत नाही, ते डायरेक्ट व्हॅल्यू रजिस्टरमध्ये स्टोअर होणार. सेकंड थिंग इज स्कोप ऑफ अ व्हेरिएबल. स्कोप ऑफ व्हेरिएबल टेल्स कंपाइलर अबाउट द विजिबिलिटी ऑफ अ व्हेरिएबल इन द ब्लॉक. व्हेरिएबल मे हॅव ब्लॉक स्कोप, लोकल स्कोप, एक्सटर्नल स्कोप. आता हे वेगवेगळे स्कोप आहेत व्हेरिएबलचे, ते आपण पुढं पाहणारच आहोत. थर्ड थिंग, तेही आपण आता डिस्कस केलं की व्हॉट इज द डिफॉल्ट इनिशियल व्हॅल्यू. Whenever we declare a variable in C, garbage value is assigned to a variable. Garbage value may be considered as the initial value of the variable in C programming, have different storage classes which has different initial values, such as global variables have initial value 0 किंवा static जरी असेल तरी त्याची इनिशियल व्हॅल्यू ही 0 असते. आणि लोकल ॲटो व्हेरिएबल, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं की आपण ह्याच्यापूर्वी जेवढे प्रोग्राम घेतले ज्याच्यामध्ये आपण मेनच्या मध्ये इंटिजर ABC लिहिलं, तर तुम्ही ABCच्या व्हॅल्यू प्रिंट करून पहा, इट विल डिस्प्ले सम गार्बेज व्हॅल्यू ज्याला काही अर्थ नसतो, अशा व्हॅल्यू ते प्रिंट करतं. त्याच्यानंतर हे लाईफ टाईम ऑफ व्हेरिएबल, हे आपण आता डिस्कस केलं. आपण डायरेक्ट स्टोरेज क्लासेसकडे जाऊया. फर्स्ट स्टोरेज क्लास इज ॲटो. 4 गोष्टी महत्त्वाच्या. स्टोरेज कुठलं आहे, तर हे प्रायमरी मेमरीमध्ये स्टोअर होणार म्हणजे रॅममध्ये. स्कोप लोकल किंवा ब्लॉकचा स्कोप असतो ह्याला. ब्लॉक म्हणजे काय, फ्रॉम ओपनिंग कर्ली ब्रेस टू क्लोजिंग कर्ली ब्रेस. लाईफ टाईम एक्झिस्ट ॲज लॉंग ॲज कंट्रोल रिमेन्स इन द ब्लॉक. जोपर्यंत प्रोग्रामचा कंट्रोल त्या ब्लॉकच्या मध्ये आहे तोपर्यंत त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलची लाईफ टाईम असते. आणि डिफॉल्ट व्हॅल्यू काय, तर गार्बेज आहे. बरेच जण मला म्हणतात की असे जर प्रोग्राम लिहिले तर वेदर धिस प्रोग्राम इज करेक्ट, तर प्रोग्राममध्ये काही चुकी नाही आहे. लक्षात घ्या, या प्रोग्राममध्ये काय झालं की, कारण की आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की इट इज नॉट पॉसिबल टू डिक्लेअर वन व्हेरिएबल 2 टाइम्स इन अ सेम प्रोग्राम, बिकॉज डाटा डुप्लिकेशन इज नॉट पॉसिबल बाय युजिंग एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. पण इथं जर तुम्ही नीट लक्षात घेतलं तर ॲटो A इज इक्वल टू 20 घेतला आहे आपण, आणि त्यानंतर मध्ये जाऊन ॲटो A इज इक्वल टू 60 घेतला आहे. जर ॲटो A इज इक्वल टू 20 घेतला तर ह्याचा स्कोप कुठून कुठपर्यंत राहतो, ॲटो A इज इक्वल टू 20चा मेनचा ओपनिंग कर्ली ब्रेस टू मेनचा क्लोजिंग कर्ली ब्रेस. आणि ॲटो A इज इक्वल टू 60 जे घेतलंय ह्याचा स्कोप कुठून कुठपर्यंत राहणार आहे, धिस ओपनिंग कर्ली ब्रेस टू धिस क्लोजिंग कर्ली ब्रेस. त्याच्यामुळं ह्याचा रिझल्ट काय येणार आहे लक्षात घ्या. ह्याचा रिझल्ट येणार आहे, पहिल्या या मधल्या पर्सेंटेजसाठी तो 60 प्रिंट करेल, आणि ह्या स्कोपच्या बाहेर निघाल्यानंतर हा 60चा पूर्ण स्कोप किंवा लाईफ टाईम संपून गेली, कारण की आपण इथे लिहिलं एक्झिस्ट ॲज लॉंग ॲज कंट्रोल रिमेन्स इन द ब्लॉक. सो फ्रॉम दिस ओपनिंग कर्ली ब्रेस टू क्लोजिंग कर्ली ब्रेस इज कॉल्ड ॲज ब्लॉक. इथून जेव्हा बाहेर निघेल तेव्हा याचं काम संपलं, याचं काम संपलं. त्याच्यामुळं ह्या पर्सेंटेजच्या जागी पहिल्या पर्सेंटेजच्या जागी काय प्रिंट होईल 60, आणि दुसऱ्या पर्सेंटेजच्या जागी काय प्रिंट होईल, तर इट विल डिस्प्ले 20. दिस इज रिगार्डिंग ॲटो विच इज अ डिफॉल्ट स्टोरेज क्लास. नेक्स्ट इज अ एक्सटर्न स्टोरेज क्लास. त्याला एक्सटर्नल स्टोरेज क्लास सुद्धा म्हणतात. व्हेरिएबल्स ऑफ द स्टोरेज क्लास आर ग्लोबल व्हेरिएबल्स. नॉर्मली एक्सटर्नलचे जे व्हेरिएबल असतात ते ग्लोबली डिक्लेअर केल्या जातात. Global variables are declared outside the function and are accessible to
all functions which are present in that program program. Generally, external variables are declared again in the function using keyword extern. In order to explicitly declaration of the variable, use extern keyword extern integer num1. This is called as explicit declaration. जर तुम्ही हा इकडे जर पाहिलं तर स्टोरेज ह्याची मेमरीच आहे, स्कोप ग्लोबल आहे, फाईलचा स्कोप आहे. मगाशी आपण जेव्हा लोकल पाहिलं तेव्हा स्कोप काय, ब्लॉकचा स्पेस किंवा लोकल फॉर दॅट पर्टिक्युलर फंक्शन. इथं काय आलंय, ग्लोबल आहे. आणि फाईल म्हणजे काय की तुमच्या सीच्या प्रोग्राममध्ये 10-12 फंक्शन असू द्या, पण तुम्ही जर एखाद्या व्हेरिएबलला ग्लोबल डिक्लेअर केलेला असेल तर यू कॅन यूज दीज व्हेरिएबल्स एनिवेअर इन द प्रोग्राम. लाईफ टाईम, जोपर्यंत ते व्हेरिएबल स्वतःची व्हॅल्यू रिटर्न करतात तोपर्यंत त्याची लाईफ टाईम असते. नॉर्मली प्रोग्राम एवढीच असते. आणि डिफॉल्ट व्हॅल्यू इज 0. इथं लक्षात घ्या की इथं जर आपण एक्सटर्न इंटीजर ए असं जर लिहिलं किंवा वरती डिक्लेअर करताना जरी ग्लोबलला इंटीजर ए आणि सेमिकोलन दिला तर ॲटोमॅटिकली डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल इज 0. तुम्ही जर इथं पाहिलं असेल तर एक डिस्प्ले नावाचं फंक्शन आहे आणि एक मेन नावाचं फंक्शन आहे. आणि डिस्प्ले नावाच्या फंक्शन डिक्लेरेशनच्या आधी आपण इंटीजर ए इज इक्वल टू 75 लिहिलेलं आहे. या इथे 1 मिनिट, कुठे, या इथे आपण इंटीजर ए इज इक्वल टू 75 लिहिलं आहे. आणि परत इथं डिक्लेअर करताना आपण हे डिक्लेअर करायलो की एक्सटर्नली दिस व्हेरिएबल इज डिक्लेअर्ड. एक्सटर्नली म्हणजे काय, ग्लोबली. एक्सटर्न इंटीजर ए, इथं सुद्धा एक्सटर्न इंटीजर ए, तर हे व्हॅल्यू ह्याचीच घेणार आहे. प्रिंट करताना ह्या पर्सेंटीच्या जागी म्हणा किंवा या पर्सेंटीच्या जागी म्हणा, दोन्ही ठिकाणी व्हॅल्यू काय प्रिंट होतीये, 75 प्रिंट होती. सो एक्सटर्न मीन्स व्हॉट, ही एक्सटर्न इज अ स्टोरेज क्लास. हा स्टोरेज क्लासच आहे आणि तो नॉर्मली ग्लोबल व्हेरिएबल बरोबर यूज केला जातो. थर्ड वन इज स्टॅटिक स्टोरेज क्लास. The static storage class instructs the compiler to keep a local variable in existing during the lifetime of that program instead of creating and destroying it each time it comes into and goes out of scope. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की जर मी ॲटो व्हेरिएबल डिक्लेअर केला असेल ना तर एका स्कोपच्या बाहेर तुमचा कंट्रोल गेला की ते निघून जातं. वेरॅज स्टॅटिक जर असेल तर ते कंपायलरला सांगतं की ऑल्दो इट इज अ लोकल, बट पुढं जर वापरलेला असेल तो व्हेरिएबल कुठल्या स्टेजला तर त्याची व्हॅल्यू आपण रिटेन करून ठेवण्यासाठी तो कंपायलरला इन्स्ट्रक्शन देतो. देअरफॉर मेकिंग लोकल व्हेरिएबल स्टॅटिक allows them to maintain their values between function calls. The static modifier may also be applied to global variables. When this is done, it causes that variable scope to be restricted to the file in which it is declared. म्हणजे जर आपण ग्लोबल व्हेरिएबल स्टॅटिक केला तर त्याचा स्कोप फाईल एवढा राहणार आणि लोकल व्हेरिएबल स्टॅटिक केला तर त्याचा स्कोप त्या पर्टिक्युलर ब्लॉक पुरताच राहणार. In C programming, when static is used on a class data member, it causes only one copy of that member. Sorry, हे थोडंसं C++ मधलं आलंय असं वाटतंय मला की मग ह्याच्यामध्ये काय काय पाहण्यासारखं, तर स्टोरेज काय, मेमरीचं आहे, स्कोप काय, ग्लोबल आहे, आणि ग्लोबल म्हणलं की फाईल स्पेस आला. लाईफ टाईम एक्झिस्ट्स ॲज लॉंग ॲज व्हेरिएबल इज रनिंग रिटेन्स व्हॅल्यू विदिन द फंक्शन. रनिंग व्हेरिएबल जोपर्यंत तिची व्हॅल्यू रिटेन करतं फंक्शनमध्ये तोपर्यंत तिची लाईफ टाईम आहे. आणि शेवटचं आहे ते डिफॉल्ट व्हॅल्यू, ह्याची सुद्धा डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते तर ती 0 असते. म्हणजे ॲटोची फक्त गार्बेज असते, हे लक्षात घ्या. इथे एक एक्झाम्पल दिलंय. काय केलंय आपण इथं की फंक्शन FUNC नावाचं एक फंक्शन लिहिलंय. लक्षात घ्या, इथं हे फंक्शनचं डिक्लरेशन आहे आणि इथेही फंक्शनची डेफिनेशन आहे. आपण फंक्शन पाहताना पाहिलं होतं की विदाऊट सेमिकोलन म्हणलं तर डेफिनेशन आणि विथ सेमिकोलन म्हणलं तर डिक्लरेशन. इथे एक स्टॅटिक इंटीजर काउंट इज इक्वल टू 5 लिहिलंय. मध्ये काय तर आपण एक व्हाईल लूप वापरला आहे छोटासा. व्हाईल काउंट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. जोपर्यंत या काउंटची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे तोपर्यंत काय करायचं आहे तर काउंट मायनस मायनस आणि फंक्शन म्हणजे हे फंक्शन कॉल करायचे. फंक्शनमध्ये परत एक स्टॅटिक व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलं, स्टॅटिक इंटीजर i इज इक्वल टू 5. इथं लिहिलं आहे आपण i++.
प्रिंट आय इज पर्सेंट डी अँड काउट इज पर्सेंट डी. जर तुम्ही इथे रिझल्ट पाहिला तर पहिल्यांदा आयची व्हॅल्यू किती आहे 6, कारण की 5 आहेच ऑलरेडी. पहिल्यांदा आपण आय प्लस प्लस केले आणि त्यानंतर प्रिंट केले, त्याच्यामुळे या पहिल्या पर्सेंट डीच्या जागी काय आलं 6 आलं. आणि काउंटची व्हॅल्यू इथं 5 आहे आणि ह्या व्हाईल लूपमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा काय होणार मायनस मायनस होणार, म्हणजे 5ची 4 होणार, त्याच्यामुळे ते इथं प्रिंट करताना 4 प्रिंट झाले. आता हे कुठपर्यंत चालणार, जोपर्यंत काउंटची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. इक्वल टू 0 शेवटची जेव्हा येणार तेव्हा काय होणार, तर हे इथं 0चं -1 होऊन जाणार. सो दिस इज all regarding static storage kernel. and last storage class is register storage class. इथं मेमरीमध्ये स्टोरेजमध्ये प्रॉब्लेम आहे. मागचे सगळे व्हेरिएबल जे आहेत त्यांच्यामध्ये मेमरीच वापरलेली आहे रॅम, बट इन रजिस्टर स्टोरेज क्लास मेमरी विच इज यूज्ड इज CPU रजिस्टर इन्स्टेड ऑफ प्रायमरी मेमरी. स्कोप परत ह्याचा लोकलच असतो त्या ब्लॉक पुरता, लाईफ टाईम लोकलच असते आणि डिफॉल्ट व्हॅल्यू ह्याची मात्र गार्बेज असते. म्हणजे स्टॅटिक आणि एक्सटर्न दोघांच्या डिफॉल्ट व्हॅल्यू 0 आणि ॲटो आणि रजिस्टर स्टोरेज क्लास याच्या डिफॉल्ट व्हॅल्यू ह्या गार्बेज असतात. रजिस्टर कीवर्ड इज यूज टू डिफाइन अ लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल आर स्टोर्ड इन रजिस्टर instead of RAM. As variable is stored in register, the maximum size of a variable is equal to maximum size of the register. Unary operator and is not associated with it. म्हणजे आपण जे scanfला ampersand वापरतो ना ते कदाचित तिथं वापरायची गरज नाही, बिकॉज व्हॅल्यू इज नॉट स्टोअर इन रॅम, इन्स्टेड ऑफ इट इज स्टोर्ड इन अ रजिस्टर. दिस इज जनरली युज्ड फॉर फास्टर ॲक्सेस. हे कशासाठी वापरलं जातं तर फास्टर ॲक्सेससाठी याचा वापर असतो. Now there is another very important thing, that declaration within the function indicates that the function use external variable. What you can say, register variable. आपण एक एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पलमध्ये आपल्या लक्षात येईल की इथं काय काय पहा. इथं इंटिजर num1 num2 नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेअर केलेत आणि सम नावाचा जो व्हेरिएबल आहे तो मात्र आपण डिक्लेअर करताना इंटिजर डिक्लेअर केला. तर num1 num2 हे प्रायमरी मेमरीमध्ये जातील. कुठे, प्रायमरी मेमरी म्हणजे रॅम. आणि हे जे तिसरं सम आहे हे मात्र कुठं जाणार, हे जाणार तुमच्या CPUच्या रजिस्टरमध्ये. तर दीज आर द 5 इथं जर तुम्ही पाहिलं तर एंटर फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, ॲडिशन, नॉर्मल प्रोग्राम सारखाच रिझल्ट दिसतोय, परंतु प्रोसेसिंग कदाचित फास्ट फक्त ह्याच्यामुळे होऊ शकेल की सम नावाचं व्हेरिएबल जे आहे ते व्हेरिएबल मात्र आपण कसं डिक्लेअर केलेलं आहे, तर डिक्लेअर करताना दॅट व्हेरिएबल इज डिक्लेअर्ड ॲज अ रजिस्टर इंटिजर सम. ॲटो इंटिजर लिहायची आवश्यकता नाही आहे बरं का. सो दिस इज ऑल अबाउट स्टोरेज क्लासेस विच आर युज्ड इन C. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. इफ यू लाईक द व्हिडिओ देन काइंडली शेअर द चॅनल with your friends. Thank you very much.